अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। देव देश धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केवळ पुतळा नसून त्यांनी स्वराज्यासाठी निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे स्मारक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। खऱ्या अर्थाने सूर्यासारखी प्रतिभा असलेले संभाजी महाराज होते। दुर्दैवाने त्यांना दगाफटका झाला नसता तर या देशाचा इतिहास हा वेगळाच दिसून आला असता, असा उल्लेखही त्यांनी केला। तसेच हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने कॉ.के.एल. मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत साकारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा अर्थातच श्री शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे फेटे आणि परिसराची केलेली भगवी सजावट यामुळे संपूर्ण परिसर भगवामय होऊन गेला होता। प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शंभूतीर्थाच्या कोनशिलेचे अनावरण करून रिमोटद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावरील आवरण हटवत लोकार्पण करण्यात आले। ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात भगवं वादळ अवतरलं आहे। हे पुण्य काम माझ्या हातून करण्याची संधी दिल्याबद्दल मी इचलकरंजीकरांचे आभार मानतो। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न झाला। स्वार्थासाठी संभाजीराजेंना दगाफटका झाला नसता तर आज आपल्या देशाचा इतिहास वेगळा दिसून आला असता। हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रारंभी आमदार राहुल अवाडे यांनी स्वागत करताना छत्रपती संभाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं भगवं वातावरण निर्माण झाले आहे। हा केवळ लोकार्पण सोहळा नसून तो लोकोत्सव बनला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या डाव्या बाजूस लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि उजव्या बाजूस धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असा अनोखा योग जुळून आला आहे। धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा याच ठिकाणी व्हावा यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे हे सातत्याने आग्रही होते। आभार माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मानले। खासदार धैर्यशील माने यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने इचलकरंजीतील मानाचे दुसरे पान उलगडले गेले आहे। देशभरात हिंदुत्वाची लाट आली असताना इचलकरंजी हिंदुत्व जगत आहे। येथील समस्त आम जनतेने भगव्याची लाज आणि शान कायमपणे अबाधित ठेवल्याचे सांगत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राहुल अवाडे यांच्या मागणीवर एका दिवसात पुतळा उभारणीसाठी मंजुरी दिल्याचे सांगताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी याच चौकात पुतळा बसवणार ही घोषणा प्रत्यक्षात आणल्याचे सांगितले। प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यासपीठावर सूत्रसंचालकाची भूमिका वठवत कार्यक्रम आटोपशीर व वेळेमध्ये पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची पताका गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी हे अटकेपार नेत आहेत। त्यांच्याच विचाराने तरुण पिढीला छत्रपतींचा इतिहास समजत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर हे अन्य कार्यक्रमासाठी व्यासपीठावरून गेल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती दिली। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।